पिये 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 पहा. बोला ना साहेब. अहो मी खूप विचार केल्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे का आपण शिक्षण खातं घ्यायचं. माझा विश्वासच बसत नाही साहेब. कशावर? मी शिक्षण मंत्री होणार यावर? नाही, तुम्ही विचार केला यावर. तुमचं शिक्षण कमी आहे का साहेब? मी IAS ऑफिसर आहे साहेब. आहेस ना तू इथं ऑफिसर, मग जाऊ तिथं खाऊ हे आपलं ब्रीदवाक्य आहे. बरोबर आहे साहेब, पण कसं आहे की शिक्षण खातच का? कारण मी कधीच वर्गात असा बसून शिकलो नाही म्हणून. नाही, मला शंका होतीच, पण मला हे माहित नव्हतं साहेब. नाही म्हणजे नाही काय झालं, आमची लय शिकायची इच्छा होती हो, पण आमचे मास्तर कायम आम्हाला वर्गाच्या बाहेर उभं करायचे. हो ना, त्यांनाच तुमची लायकी कळली साहेब. त्यानंच आपली लायकी कळली ना. कारण कसं झालं का आम्हाला उभं राहण्याची सवय जी तवा लागली ना ती पुढं इलेक्शनला उभं राहण्यापर्यंत टिकली. क्या बात आहे साहेब. तुमचा जो आउटस्टँडिंग आपला स्टँडिंग आउट परफॉर्मन्स जो आहे ना तो वाखाणण्याजोगा आहे. लहानपणीच मला कळलं ना शिक्षणात रामच नाहीये. मग कोण आहे साहेब? कौस आहे कौस. कुठलाही विषय घ्या त्यात कौस हा आलाच. कौसातली वाक्य सोडवा, कौसातल्या शब्दांचा अर्थ सांगा. गणितात तर लय डोक्याला ताप आहे, म्हणजे कौस सोडवा, कौसाचा वर्ग करा. कंस सुचतं तुम्हाला? मग हे कसं काय सुचतं तुम्हाला? मी माझं कसं आहे म्हणलं कशाला उगा कोवळ्या जीवाना त्या कौसाच्या ताब्यात द्या. म्हणून मी ठरवलं शिक्षणातला कौस काढायचा आणि राम आणायचा. एकदम करेक्ट आहे साहेब. मला सांगा, मग तुम्ही कोणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला? आदर्श ह्यो शब्द मोठ्यानं घ्यायचा नाही. अहो जळालेल्या भिंतीना पण कान असतात ना. पुढे काय झालं? हे मोठ्यानं बोलला तरी चालल. मग पुढे काय झालं साहेब? पुढे काय नाही, पुढारी होण्यासाठी मी शाळा सोडली. म्हणजे शिक्षणात राम नाही म्हणून तुम्ही शिक्षणाला राम राम ठोकलात? ठोकला ना. कसं आहे पुढाऱ्याला फक्त सह्या किंवा भाषण ठोकायची असतात, त्याचा शिक्षणाचा काय संबंध आहे? बरोबर आहे साहेब, पण लिहिता वाचता तर आलंच पाहिजे ना. बरोबर. तुमचं शिक्षण काय? IAS ऑफिसर आहे मी. आहेस ना तू इथं ऑफिसर, मग तुला कशाला ठेवलाय? नाही तसं नाही साहेब. मी जेव्हा आईला म्हटलं की मी शाळा शिकणार नाही तर म्हटलं कार्ट्या शिकला नाहीस तर भीक मागशील. त्या माऊलीनं बरोबर ओळखलं. कसं आहे भिकारी 4 घरात जाऊन भीक मागतो आणि आमच्यासारखे पुढारी 400 घरात जाऊन मतांची भीक मागतात. पुढं काय दोघही बसूनच खातात. मग पुढे काय झालं साहेब? पुढं काय होणार? मी काय केलं, सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणलं, त्यांची संघटना बनवली आणि हुशार विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत सगळीकडे मोड तोड चालू केली, तोड मोड चालू केली आणि मग शेवटी मोडची तोड केली. पण मला सांगा, शिक्षण मंत्रीच का? मला कळलेलं नाही. कसं आहे लहानपणी मी जेव्हा शाळा सोडली तेव्हा माझ्या मास्तरानं सगळ्या पोरांच्या समोर माझी इज्जतच काढली. म्हणाला पोरांनो नीट लक्ष द्या, शाळा न शिकलेल्या माणसाची काय अवस्था होते ते पुढे जाऊन काही वर्षात तुम्हाला कळल. मग तेव्हाच मी ठरवलं शिक्षण मंत्री होणार, याच शाळेत येणार, याच वर्गात उभा राहणार आणि त्या मास्तराला म्हणणार, मास्तर एक लक्षात ठेवा, बस चालवायला 10वी पास लागतो पण देश चालवायला नाही.